पक्षघात, ब्रेन स्ट्रोक किंवा आपण त्याला म्हणतो ब्रेन अटॅक म्हणजे नेमकं काय ह्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. ज्यावेळेस मेंदूला रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करत असतील आणि त्या रक्तवाहिनीमध्ये काही अडथळा निर्माण झाला असेल, तिथे ब्लॉकेज किंवा चोकअप झालं असेल किंवा रक्ताची गुठळी किंवा चरबीची गाठ तयार झाली असेल तर मेंदूला हा रक्तपुरवठा व्यवस्थित केला जात नाही आणि त्यामुळे मेंदूच्या काही भागाला न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन मिळत नाही आणि तिथे मेंदूला इजा व्हायला लागते. म्हणजे एखाद्या झाडाला जर पाणी आपण दिलं नाही तर ते झाड जळून जायला लागतं, तसंच मेंदूचा भागही इश्यमिक व्हायला लागतो आणि त्यामुळे येणारा जो स्ट्रोक आहे तो म्हणजे इश्यमिक स्ट्रोक, म्हणजे न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा न झाल्यामुळे होणारा स्ट्रोक. दुसरा स्ट्रोक आहे पक्षघात, म्हणजे की ज्या काही कारणामुळे जर मेंदूमध्ये रक्तवाहिनी फुटली गेली किंवा रप्चर झाली तर त्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होतो आणि त्यामुळे मेंदूला इजा होते, त्याला आपण हिमोरेजिक ब्रेन स्ट्रोक असं म्हणतो. दोघांची लक्षणं जवळपास सारखी जरी असली तरी त्या दोघांच्या उपचार पद्धतीमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे ह्या दोन्ही स्ट्रोकचं निदान होणं खूप गरजेचं आहे आणि हे निदान आपल्याला सिटी स्कॅन MRI मधून म्हणजे त्याचं निदान होतं आणि पेशंटला त्या पद्धतीने ट्रीटमेंट ही दिली जाते. तर आपण आज बोलणार आहोत इश्यमिक स्ट्रोक बद्दल. तर इश्यमिक स्ट्रोक म्हणजे काय? मी सांगितल्याप्रमाणे एखादी रक्तवाहिनी चोकअप किंवा ब्लॉकेज झाला असेल तर मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे तिथे स्ट्रोक होतो किंवा तिथे इजा होते. तर अशा पेशंटला काय ट्रीटमेंट दिली जाते आपल्या ॲडव्हान्स ह्याच्यामध्ये? जर ह्या पेशंटला लक्षणं सुरू झाल्यापासून म्हणजे लक्षणाचं सपोज त्या पेशंटला जर 1 वाजता लक्षणं सुरू झाली, लक्षणं मी तुम्हाला सांगते आधी, की मेन लक्षण आहे की बॅलन्स जाणं, चालताना म्हणजे तोल गेल्यासारखं वाटणं, अस्पष्ट दिसणं, ब्लरिंग ऑफ विजन, बोलताना अडखळणं किंवा तोत्रे बोलणं, बोबडे बोलणे ही लक्षणं दिसतात. किंवा पेशंटचं जे वागणं बोलणं असतं ते टोटली चेंज होणं, पेशंटला श्वासावरचं नियंत्रण जाणं आणि काही पेशंट तर कोम्यामध्ये पण जातात. आणि दुसरं म्हणजे पेशंटच्या हातापायांना जी ताकद असते ती अचानक कमी होणं, आपण म्हणतो की अर्धांगवायू एक बाजू वीक होणं, म्हणजे एका बाजूला लकव्याचा अटॅक येणं, असं जी लक्षणं दिसतात त्याला आपण स्ट्रोक म्हणतो. म्हणजे प्राथमिक ह्याच्यावर बघितलं की अरे बाबा ह्याला ब्रेनचा अटॅक आलेला आहे हे कळून येतं. तर अशी लक्षणं असेल आणि जर हा पेशंट सपोज ह्या पेशंटला 1 वाजता कुठल्याही म्हणजे 1 वाजता जर ही लक्षणं सुरू झाली असतील तर त्याला कमीत कमी 3 तासांनी म्हणजे कमीत कमी 4 वाजेपर्यंत किंवा 4.5 तासांच्या आत जर म्हणजे 3 ते 4.5 तासांच्या आतमध्ये जर पेशंटला तुम्ही चांगल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर केलं तर त्या पेशंटचा जीव वाचू शकतो. पेशंटला अपंगत्व येण्यापासून तुम्ही रोखू शकता आणि पेशंटचा मानसिक आणि जो खर्च होणार असतो तो सुद्धा तुम्ही वाचवू शकता. म्हणून म्हणते की व्हिडिओ नक्की बघा. एखाद्याचा जीव वाचवायचा असेल, एखाद्याचा जे हॉस्पिटलमध्ये होणारा खर्च वाचवायचा असेल किंवा त्याचं अपंगत्व दूर करायचं असेल तर आपल्याला ह्या आजाराबद्दल अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. तर गोल्डन आवर्समध्ये म्हणजे 3 ते 4.5 तासांच्या आत जर तुम्ही पेशंटला हॉस्पिटलाइज केलं आणि सिटी स्कॅनमध्ये जर पेशंटला डायग्नोसिस झालं की पेशंटला हा स्ट्रोक जो आहे तो इश्यमिक स्ट्रोक आहे, म्हणजे तिथे रक्तपुरवठा न झाल्यामुळे तो पॅरालिसिसचा किंवा स्ट्रोकचा अटॅक आलेला आहे, तर अशा पेशंटच्या नातेवाईकांना डॉक्टर काउन्सिलिंग करतात आणि रक्ताची गुठळी फोडण्याचं इंजेक्शन द्यायचं म्हणजे ते सांगतात. म्हणजे विथिन द गोल्डन आवर्समध्ये मी बोलत आहे. जर 4.5-5 तासांनी जर तुम्ही गेला तर थ्रोम्बोलायसिस किंवा रक्ताची गुठळी फोडण्याचं इंजेक्शन हे दिलं जात नाही, कारण त्याचा उपयोगही होत नाही. कारण ह्या इंजेक्शनमध्ये एन्झाईम्स असतात आणि ते एन्झाईम रक्ताची गाठ अगदी सोप्या पद्धतीने विरघळण्याचं काम करत असतात. तर त्या इंजेक्शनचं नाव आहे RTTPA, म्हणजे रिकॉम्बिनंट टिश्यू प्लाझ्मोजिन ॲक्टिवेटर. ह्याच्यामध्ये अल्टिप्लेज, टिनॅक्टिप्लेज हे इंजेक्शन म्हणजे दिली जातात आणि ह्या इंजेक्शनची कॉस्ट थोडीशी महाग असते, पण ही लाईफ सेव्हिंग इंजेक्शन आहे विथिन द गोल्डन आवर्समध्ये. तर हे इंजेक्शन दिल्यानंतर पेशंटला म्हणजे मॉनिटर केलं जातं. ICU मध्ये हे अर्थात हे इंजेक्शन दिलं जातं आणि पेशंटला 24 तासाने त्याचा सिटी स्कॅन केला जातो आणि त्या सिटी स्कॅनमध्ये तो स्ट्रोकचा म्हणजे इश्यमिक अटॅक जो आहे तो वाढलेला आहे किंवा इंजेक्शन दिल्यानंतर तिथे रक्तस्राव झालेला आहे ह्या गोष्टी बघितल्या जातात. आणि विशेष म्हणजे आफ्टर 24 आवर्स नंतर पेशंटला डबल अँटीप्लेटलेट थेरपी दिली जाते किंवा लो मॉलिक्युलर हिपॅरिन म्हणजे रक्त पातळ करण्याची इंजेक्शन डेली बेसिसवर चालू केली जातात.
आता आपण हिमोरेजिक स्ट्रोक बद्दल बोलूयात. हिमोरेजिक स्ट्रोक म्हणजे ज्यावेळेस पेशंटला सिटी स्कॅन मध्ये कळतं की त्याला मेंदूमध्ये रक्तस्राव झालाय, ब्लिडिंग झालेला आहे, तर ते जर ब्लिडिंग मिड ब्रेन मध्ये म्हणजे मध्यभागीचा जो मेंदू आहे त्याच्यामध्ये झाला असेल किंवा पॉन्समध्ये झाला असेल, तर असे पेशंट जगण्याचे चान्सेस अतिशय कमी प्रमाणात असतात. म्हणजे हे पेशंट जगणं अवघड असतं, म्हणजे पॉसिबलच नसतं. जर हे ब्रेनमध्ये ब्रेनच्या म्हणजे आपल्या मेंदूचे दोन भाग असतात, म्हणजे राईट साइड ब्रेन, लेफ्ट साइड ब्रेन. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे की राईट साइडचा जो मेंदू आहे तो उजव्या बाजूचा मेंदू आहे तो डाव्या बाजूला कंट्रोल करत असतो आणि डाव्या बाजूचा मेंदू आहे तो उजव्या बाजूला कंट्रोल करत असतो. आणि ज्यामुळे ज्या लोकांना जर उजव्या साईडला काही ब्रेनमध्ये प्रॉब्लेम असेल तर आपल्याला लक्षणं दिसत असतात डाव्या साईडला, आणि डाव्या साईडमध्ये काही प्रॉब्लेम असेल ब्रेनमध्ये तर आपल्याला लक्षणं दिसतात उजव्या साईडला. तर हे झालं म्हणजे तुम्हाला की साईड कोणती डिसाईड होते ह्याचं थोडक्यात सांगितलं. जर आता सिटी स्कॅनमध्ये पेशंटला कळालं की हिमोरेजिक स्ट्रोक आहे, मेंदूमध्ये ब्रेन हिमोरेज झालेला आहे, ब्लिडिंग झालेलं आहे, तर अशा पेशंटला काय केलं जातं, पेशंटला जर ह्याची कारणं आहेत म्हणजे की कशामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होतो, तर मुख्य कारण आहे म्हणजे हायपरटेन्सिव्ह ब्लिडिंग. म्हणजे मेंदूमध्ये रक्तदाब वाढल्यामुळे, रक्तवाहिन्यांचा रक्तदाब वाढल्यामुळे त्या रक्तवाहिन्या रप्चर होतात, फुटल्या जातात आणि त्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. तर हायपरटेन्सिव्ह ब्लीड आहे. दुसरं एक कारण आहे की मेंदूमध्ये जी रक्तवाहिनी असते त्याच्यामध्ये फुगा तयार होतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगते फुगा, आणि मेडिकल लँग्वेजमध्ये बोलायला गेलं तर अॅन्युरिझम, एक सॅक तयार होते आणि ती सॅक फुटली जाते प्रेशरमुळे, तर त्याला अॅन्युरिझम रप्चर आणि त्यामुळे होणारं ब्लिडिंग. तर हे एक वेगळं असतं, म्हणजे एक वेगळं कारण आहे. तिसरं कारण म्हणजे ज्या म्हणजे मेंदूमध्ये लोकांच्या आर्टरी म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये म्हणजे आर्टरी आणि व्हीनसमध्ये म्हणजे एव्ही मॉलफॉर्मेशन असेल, म्हणजे शुद्ध रक्तवाहिनीमध्ये जर काही डिफेक्ट असेल, एव्ही मॉलफॉर्मेशन असेल आणि ते फुटलं गेलं, त्याच्यामुळे सुद्धा ब्लिडिंग मेंदूमध्ये होतं. चौथं कारण म्हणजे की ज्या बायका कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल किंवा हार्मोनल ट्रीटमेंट घेतात तर त्या लोकांमध्ये म्हणजे जे हार्मोनल किंवा खूप स्मोकिंग करतात त्या लोकांमध्ये सुद्धा व्हीनस थ्रोम्बोसिस होऊन तिथे ब्लिडिंग होण्याची शक्यता असते. तर आता हे झालं की कारणं. आता हिमोरेजिक स्ट्रोकमध्ये काय मॅनेजमेंट केली जाते, पेशंटला तर पहिल्यांदा आयसीयूमध्ये शिफ्ट केलं जातं. जर छोटं ब्लीड असेल तर ते विथ मेडिकेशन, मेंदूमधली सूज कमी करण्याची औषधं, झटके न येण्याची म्हणजे एपिलेप्सी, सीझर न येण्याची औषधं दिली जातात. आणि जर ते ब्लीड आकार, त्या ब्लीडचा रक्तवाहिन्या फुटलेला आकार म्हणजे तो भाग जर मोठा असेल तर पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट केलं जातं. त्याचं मेडिकल फिटनेस केला जातो, फिजिशियन फिटनेस केला जातो आणि पेशंटचा अनेस्थेटिक फिटनेस केला जातो आणि पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करून पेशंटची कवटीचा एक भाग काढला जातो आणि मेंदूमध्ये जो रक्ताचा क्लॉट किंवा हिमॅटोमा झाला असेल तो काढला जातो. आणि किंवा काही बेडसाईड पण करतात प्रोसिजर. जर थोडासाच रक्तस्राव असेल, मेंदूमध्ये जे चेंबर असतात त्याला व्हेंट्रिक्युलर्स म्हणतात, त्या चेंबरमध्ये जर रक्तस्राव झाला असेल तर तिथे एक छोटीशी नळी मेंदूमधून टाकून ते ब्लड काढलं जातं. त्याला ईव्हीडी म्हणतात, एक्सटर्नल व्हेंट्रिक्युलर ड्रेनेज असं म्हणतात. तर ही एक प्रोसिजर बेडसाईड किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये केली जाते. तिसरं म्हणजे जर पेशंटला म्हणजे खूप अतिशय प्रमाणात जर तिथे रक्तस्राव झाला असेल आणि मिड ब्रेनमध्ये जर रक्तस्राव झाला असेल तर त्या पेशंटला काही जास्त प्रमाणात केलं जात नाही. त्या पेशंटला पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे की जोपर्यंत त्याची म्हणजे ब्रेन आहे तोपर्यंत म्हणजे की ब्रेन डेड होईपर्यंत त्या पेशंटला म्हणजे हे केलं जातं की त्याची, कारण त्याचा म्हणजे ते जगणंच, ते पेशंट जगूच शकत नाहीत, कारण मिड ब्रेनमध्ये ब्लिडिंग झालेले पेशंट बाहेर येतच नाहीत किंवा ते कोम्यामध्ये गेलेले असतात. तर ही एक म्हणजे ट्रीटमेंट केली जाते हिमोरेजिक स्ट्रोकमध्ये. आणि विशेष म्हणजे आता मला तुम्हाला सांगायचं आहे की इश्केमिक स्ट्रोकमध्ये मी मगाशी बोलल्याप्रमाणे इश्केमिक स्ट्रोकमध्ये आपण रक्त पातळ करण्याचे इंजेक्शन देतो पहिल्या 3 ते 4.5 तासांमध्ये. जर तुमचा पेशंट 4.5 तासांच्या नंतर जर आला असेल म्हणजे गोल्डन आवर्स झाल्यानंतर आला असेल तर काय ट्रीटमेंट दिली जाते, तर त्याला अँटीप्लेटलेट, डबल अँटीप्लेटलेट चालू केले जातात, लो मॉलिक्युलर हिपॅरिन चालू केलं जातं, जे रक्त पातळ करण्याची औषधं आहेत ही, आणि सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट दिली जाते. आणि विशेष म्हणजे पेशंटला म्हणजे काय केलं जातं की काही पेशंटला DSA केलं जातं, म्हणजे डिजिटल सबस्ट्रॅक्शन अँजिओग्राफी केली जाते. आणि त्याच्यामुळे म्हणजे तुमच्या या ज्या मानेमध्ये ज्या कॅरोटिड आर्टरीज असतात त्याच्यामध्ये काही गुठळी आहेत किंवा प्रॉब्लेम असेल तर तो ब्लॉक काढला जातो. त्याला म्हणजे आपण म्हणतो मेकॅनिकल थ्रम्बेक्टॉमी ही DSA द्वारा केली जाते. हे महत्वाचं होतं इश्केमिक स्ट्रोक बद्दल.
आणखी दुसरं केलं जातं ते म्हणजे कॅरोटिड एंड आर्टेक्टॉमी. त्यामुळे काय होतं की मेंदूला होणारा रक्तपुरवठा हा सुरळीत केला जातो आणि जो अटॅक आलेला आहे स्ट्रोकचा, इश्केमिक स्ट्रोक आलेला आहे तो म्हणजे पुढे वाढत नाही. आणखी मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ज्या लोकांना हृदयाच्या झडपांचा प्रॉब्लेम असेल, म्हणजे रुमॅटिक व्हॉल्युलर हार्ट डिसीज असतील, तर त्यामुळे काय होतं झडपांची जी आपल्या ह्या झडपा अशा म्हणजे एकदम त्यांचं सिंक्रोनाइज काम चालू असतं, असं उघड झाप त्या झडपा करत असतात. ह्या झडपांमध्ये काही प्रॉब्लेम झाला असेल, म्हणजे तिथे रुमॅटिक हार्ट डिसीज तुम्ही ऐकलं असेल, त्या झडपांचं जर काम व्यवस्थित नसेल झालं, त्या झडपा एकमेकांना चिकटल्या गेल्या असतील, त्याला आपण स्टिनॉसिस म्हणजे व्हॉल्युलर स्टिनॉसिस म्हणतो, किंवा त्या झडपांमध्ये काही म्हणजे ग्रोथ झाली असेल, इन्फेक्शन झालं असेल, जेणेकरून त्या झडपांचं फंक्शन हे हॅम्पर झालं असेल, त्यामुळे सुद्धा काय होतं त्या झडपा व्यवस्थित उघडझाप करत नाहीत आणि त्या झडपांचं काम व्यवस्थित नाही झालं तर तिथे रक्ताचा क्लॉट तयार होतो. त्याला आपण म्हणजे तो म्हणजे लेफ्ट व्हेंट्रिक्युलरमध्ये जास्त प्रमाणात तो क्लॉट बघायला मिळतो आणि जर हा क्लॉट जर चुकून ह्या झडपांच्या जर फंक्शन व्यवस्थित नसेल, त्यामुळे काय होतं हृदयाचे ठोके सुद्धा अनियंत्रित होतात आणि ह्या ॲट्रियल फिब्रिलेशनमुळे सुद्धा ती रक्ताची गुठळी जी हृदयामध्ये निर्माण झालेली असते ती कॅरोटिड आर्टरी म्हणजे मेंदूला जी रक्तवाहिनी सप्लाय करत असते त्याच्या थ्रू ब्रेनला जर तो गुठळी जर ट्रॅव्हल करून मेंदूमध्ये जाऊन त्या रक्तवाहिनीमध्ये स्टक झाली किंवा चोकअप झाली, त्यामुळे सुद्धा ब्रेनचा स्ट्रोक येण्याचे म्हणजे आपण बघितलं गेलेलं आहे. त्यामुळे अशा पेशंटला काय केलं जातं, त्याचं थ्रोम्बोलायसिस झालं किंवा प्रायमरी जी मॅनेजमेंट करून झाली तर साईड बाय साईड त्याचं हृदयाची सोनोग्राफी 2D इको केला जातो आणि हृदयाच्या ज्या व्हेसल आहेत किंवा ज्या चेंबर्स आहेत किंवा वॉल आहेत त्या व्यवस्थित आहेत की नाही त्या चेक केल्या जातात. आणि जर तिथे एलव्ही क्लॉट असेल तर त्यासाठी सुद्धा वेगळी म्हणजे जी गुठळी असेल त्यासाठी सुद्धा वेगळी औषधं किंवा वेगळ्या पद्धतीने उपचार पद्धती ही कार्डिओलॉजिस्ट ठरवतात. तर ही अशी माहिती होती स्ट्रोक बद्दल इन जनरल. पुढच्या भागामध्ये आपण बघूयात की डायग्नोस्टिक्स टेस्टमध्ये आणखी काय काय केलं जातं आणि कसं डिफरन्शियल केलं जातं की हा रक्तस्राव आहे का हा इश्केमिक स्ट्रोक आहे हे नक्की बघूयात. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर स्ट्रोक बद्दल आणखी काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता. काळजी घ्या, स्वस्थ राहा, आनंदी राहा आणि होळीच्या तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. बाय, टेक केअर ऑल.